श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कवितास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आजचे आपल्या रेसिपीचे नाव आहे फणसाचे घारगे. फणसाचे घारगे किंवा फणसाचे वडे काही म्हणू शकता तुम्ही. तर त्यासाठी मी हा फणस घेतला आहे. हा बरका फणस आहे. फणसाचे दोन प्रकार असतात, म्हणजे तसे असतात बरेच, पण कापा फणस असतो एक आणि एक बरका फणस. म्हणजे हा चिकट असतो, असा चिकट असतो आणि खूप गोड असतो. पण हा म्हणजे रस काढण्यासाठी या फणसाचा उपयोग करतात. तर हा खूप रसाळ असतो खूप, आणि हा पिकलाय पण खूप छान. त्याच्यामुळे याचे मस्त म्हणजे वडे करायला किंवा घारगे करायला खूप छान ते होतं उपयोगाचा. तर आपण आता काय करायचं, याच्या मी आता बिया काढून मिक्सरला याची प्युरी करून घेते. बघा, आपण मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. ही बघा फणसाची प्युरी काढलेली आहे. आता हा एवढा गोड आहे ना फणस, म्हणजे याच्यामध्ये साखर वगैरे गूळ टाकायची पण गरज नाही, खूप गोड आहे. तर ज्यांना म्हणजे गोड म्हणजे जास्ती आवडत असेल तर त्यांनी गूळ टाकावा. मी टाकतो ते गूळ पण टाकू शकता, पण मी गूळ नाही टाकत आहे तर कारण हा फणस खूप गोड आहे त्याच्यामुळे मी नाही टाकत आहे. तर तुम्ही टाकू शकता, गूळ टाकून मिक्सरला वाटून घेऊ शकता. अशा प्रकारे आपण ही बघा अशी मस्त बारीक अशी प्युरी करून घेतलेली आहे फणसाची. ते आपल्या रेसिपीचे नाव आहे फणसाचे वडे. तर त्यासाठी मी ही फणसाची प्युरी काढून घेतलेली आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे, इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. म्हणजे तांदळाच्या पिठाच्या अर्ध गव्हाचं पीठ घ्यायचं. आता मी इथे अंदाजे घेतलेलं आहे, कारण आपली प्युरीवरती आपल्याला ठरतं आपल्याला पीठ किती लागेल. प्युरीमध्ये जेवढं लागेल तेवढं पीठ जाईल तेवढं आपल्याला घालायचे. तर मी ते अंदाजे घेतलेले आहे, ते आपण मग घालू. तर हे तेल घेतलेलं आहे थोडंसं वरून मळासाठी. चिमूटभर चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आणि वेलची जायफळची पूड घेतली. आपण करायला घेऊया. सर्वप्रथम आपण प्युरी घालून घेऊया ही फणसाची, आणि याच्यामध्ये जेवढं मावेल तसं पीठ आपल्याला घालायचे. हे बघा, हे मी फणसाची प्युरी काढलेली. खूप गोड फणस आहे हा, खूप मधुर बरका फणस आहे तो. म्हणजे याला गूळ टाकायची गरज नाही. जर तुमचा फणस जर तुम्ही काप्या फणस घेतला आणि त्याची प्युरी काढली तर तो म्हणजे जर समजा गोड नसेल तर तुम्ही गूळ टाकू शकता. तर आपल्याला टाकायची गरज नाही आहे. आता मी इथे आपण वेलची जायफळची पूड घेतलेली आहे अर्धा टेबलस्पून. ही पण मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये पीठ घालून घेऊ. आता आधी मी गव्हाचं पीठ घातलं आहे थोडं, मग थोडं नंतर घालू. आता आपल्याला तांदळाचं पीठ घालायचे. म्हणजे लक्षात ठेवायचं तांदळाचं पीठ जास्ती घालायचे गव्हाच्या पिठापेक्षा. तर आपण लागेल तसं घालून घेऊ पीठ. बघा, आता आपण पीठ मळून घेऊया हाताने, आणि जर वाटलं पीठ पाहिजे तर आपण टाकूया. तर मी पीठ मळून घेतो. मीठ घालून घेऊया. आता आपण चवीनुसार मीठ घातलं आहे. तर पीठ मळून तर मला वाटते अजून पीठ लागेल. पीठ अजून घालूया कारण लागेल, हे ओलं आहे. तर तांदळाचं पीठ घालून घेऊया, कारण गव्हाच्या पिठाने एकदम नरम होतात मग ते. तर अशा प्रकारे मी आता हे पीठ मळून घेते. आता पीठ मळून झालेलं आहे. आता आपण वरून तेल घालून घेऊया आणि मळून आपण 10 मिनटं ठेवूया. आता मी पीठ मळलेलं आहे. आता 10 मिनटं आपण याला टाकून ठेवू. 10 मिनटं झालेलं आहे. आता आपण बघूया, आता करायला घेऊ आपण. आता परत हे चांगलं असं मळून घेऊया आणि याचे जे गोळे करून घेऊया. जेवढ्या आकाराचे आपल्याला पाहिजेत वडे त्या आकाराचे गोळे करू. असे मी गोळे करून घेते. बोट लावून घेऊया. तेल आहे असं. आता हे कागद, प्लॅस्टिकचं कागद घ्यायचं आणि असं त्याच्यावरती आपण हा गोळा ठेवूया आणि असं थापूया. हातानेच असं थापायचं असं. जसा तुम्हाला पाहिजे तसा करायचा आकार. पद्धतीने मी आता केलेला आहे. हा असा मोठाच झालेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही लहान करू शकता. परत तेलाचा बोट लावून आपण गोळा ठेवूया. असं हाताने पण थापून होतो. आणि तुम्हाला समजा आता जरा गोल व्यवस्थित पाहिजे तर तुम्ही लाटण्याच्या साहाय्याने सुद्धा
करू शकता. हे बघा केलेले असे मी करून घेते. आता आपले असे मी थोडेसे करून घेतलेले आहेत. तर मी आता तुम्हाला दाखवते. आता मी तेल तापलेलं आहे. आता आपण घालून घेऊया. हे बघा कसे घारगे फुटलेले आहेत मस्तपैकी. तेल तापले म्हणून ते जास्ती हे झाले. मीडियम स्लोवरतीच करायचं, नाही तर मग ते करपतील. कारण त्याच्यात ते फणसाचं हे आहे ना प्युरी, त्याच्यामुळे. बघा आपला झाला आता एक. आता आपण दुसरा घालून घेऊया. दुसरा घालूया. हे बघा मस्त झालंय कुरकुरीत. आपल्याला जर वाटलं थंड आहे, तेल थंड झाले तर थोडंसं गॅसची फ्लेम वाढवायची थोडीशी आणि फिरवायचं त्याला लगेच, नाही तर मग ते करपतील. पुऱ्यांना कसं गरम तेल एकदम लागतं, तेव्हा पुऱ्या एकदम होतं. पण याला तसं करून नाही चालत, कारण त्याच्यात आपण हे टाकलेलं आहे, फणसाची प्युरी टाकलेली आहे, किंवा गूळ पण टाकतात. आता मी इथे गूळ नाही टाकलेला, कारण गोड होते एकदम फणस. तुम्हाला जर गोड आवडत असेल जास्ती तर तुम्ही त्या फणसाबरोबरच गूळ पण टाका बारीक चिरून, आणि त्याची ती प्युरी गुळासकट ती प्युरी मिक्स करा पिठामध्ये. झालेलं आपलं आपण तर आपण दुसरा घालून घेऊ. मस्त फुगलेली आहे, छान खुसखुशीत आणि कुरकुरीत खुसखुशीत अशा या पुऱ्या होतात. मस्त वडे, कोण पुऱ्या म्हणतात, कोण वडे म्हणतात, कोण घारगे म्हणतात. बरीच नावं आहेत, जसं ठेवू तशी नावं. आपला आपण तेल निथळून घ्यायचं एकदम. दुसरा सोडूया. झालंय आपला आपण. आता आपण तोपर्यंत दुसरा सोडून घेऊया. हा आपला मोठा झालेला पहिला. मस्त छान लागतात. सकाळी नाश्त्याला जर तुम्ही अशी केली चहासोबत तर मस्त लागतं. पोटभराचं काम आणि मस्त जरा वेगळं. मस्त होतात, चांगले फुगतात वगैरे मस्त. जशा आकाराचे आपल्याला पाहिजे तसे तुम्ही करू शकता. झाला आहे हा आपण आपला. काढून घेऊया. अशा पद्धतीने आता मी हे घारगे वडे म्हणजे फणसाचे करून घेते. हे बघा किती मस्त झालेले आहेत, तुम्ही बघू शकता ते छान झाले. अशा पद्धतीने आपले घारगे झालेले आहे. अशा पद्धतीने आपले फणसाचे घारगे तयार आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा एक तुम्हाला मी तोडून दाखवते. हे बघा किती मस्त झालेला आहे, हलका असा छान टेस्टीला. तर तुम्ही नक्की ट्राय करा.
माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.